आळीव मखाना खीर बनवण्यासाठी मी 1 चमचा आळीव घेतलेला आहे, थोडेसे मखाने घेतलेले आहेत, बदामाचे काप करून घेतलेले आहेत, पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत, गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता मखाना, आळीव आणि ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे. त्यांच्यासाठी तर आळीव हे अतिशय गुणकारी आहे. तर हे मखाना आणि ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत. आता यामध्ये मी आळीव घालते. जास्त वेळ भाजायचं नाही, 1-2 मिनटच भाजून घ्यायचं आहे. तर हे सर्व भाजून झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी 1 वाटी दूध घालते. दुधामध्ये आता यामध्ये पाव चमचा वेलची जायफळ पावडर घालते. वेलची जायफळ पावडर तर दूध फाटलं जातं, त्यामुळं खीर व्यवस्थित होत नाही. आता हे गॅस बंद करून घेते. आता यानंतर गूळ घालते मी यामध्ये. गूळ घातलेला आहे. आळीव मखाना खीर तयार झालेला आहे. ते मी एका बाउलमध्ये